मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. अबू आझमी यांच्याकडून वक्तव्य ही होताना पाहायला मिळत आहेत. अबू आझमी यांनी छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, एकंदरीत व्हायला गेलं तर वक्तव्य नेहमी होत असतात. मात्र त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा संपूर्ण सत्ताधारी असतील, विरोधक असतील, निषेध करत आहेत. तुमची भूमिका काय आहे या संदर्भात? काय अबू आझमी दरवेळेला जातीवादी वक्तव्य करण्यामध्ये फेमस आहे. त्याला आताही त्यांनी इश्यू काढलेला वापरून, ज्यामुळे हिंदू मुस्लिमांमध्ये दंगल पेटवण्याचं काम होईल. म्हणून आमच्या सर्वांची मागणी आहे की त्याच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल झाला पाहिजे. हा पहिल्यांदा नाही, अनेक वेळा करतो. आणि त्यांची तारीफ करतो ज्या औरंगजेबाची, ज्या औरंगजेबाने हिंदू महिलावर अत्याचार केला, संभाजी महाराजांचे डोळे सळा टाकून त्यांनी काढले, बाहेर काढले, नखं काढली, अशा राजाचा ज्यांनी क्रूरपणे खून केलाय त्यांची जो तारीफ करेल तो महाराष्ट्र सहन करणार नाही. आणि म्हणून आम्ही त्याचा निषेध सुद्धा केला आणि त्याच्यावर निलंबनाची कारवाई एक, राजद्रोहाचा खटला 2 हे टाकायची मागणी केलेली. परंतु आम्ही जेव्हा ही मागणी केली त्या टायमाला विरोधी महाविकास आघाडीच्या संलग्न असल्यामुळं उशिरा त्यांना जाग आली आणि त्यांनी सुद्धा घोषणाबाजी देत आहे. आता त्यांना जाग आली. त्यांना कळालंय की जर आपण आता अबू आझमीची साथ दिली तर आपलं काही खरं नाही. म्हणून आता त्यांनी अबू आझमीच्या विरोधात सुद्धा त्यांनी कारवाई करायची मागणी केली. एकनाथ शिंदे सुद्धा आक्रमक दिसल्या सभागृहामध्ये. त्यांनी सुद्धा देश रुवायचा आणि त्यांचं निलंबन करण्याची त्यांनी मागणी केलेली. कसं निश्चितच आहे. आता आमची सर्वांची मागणी ती आहे आणि उद्या अध्यक्ष याच्यावर निर्णय देते. साधारणतः तुम्ही जसं म्हणालात की हिंदू मुस्लिम लोकांमध्ये वाद करणारी ही वक्तव्य आहेत, नेमकं महाराष्ट्रात चाललंय काय? कधी थांबणार? एकीकडे धनंजय मुंडे असेल, एकीकडे ते प्रकरण आहे, दुसरीकडे हे महापुरुषांचा अवमान होणारी ही वक्तव्य होतात. नेमकं महाराष्ट्रामध्ये काय घडतंय? काय सांगणार? नाही, त्यांनी हे ठरवलेलंच आहे. महाविकास आघाडींनी हे जातीवाद निर्माण करणे, दंगली घडवणे हाच एक त्यांचा आता विषय राहिलेला आहे. त्यांना विकासाच्या कामाकडे पाहायचं नाहीच. म्हणून दर वेळेला असे भूत उभं करणे, जातीवाद पसरवणे आणि मतांचं बेरीज प्लस कसे होतील याकडे त्यांचं लक्ष आहे. परंतु आता जनतांनी त्यांना दाखवून दिल्यानंतर सुद्धा ते आणखीन ठिकाणावर आले नाहीत. परंतु काही काळानंतर यांची आघाडीची बिघाडी झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि हे कधी एकात एक राहणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.